काल श्रेयाचा फोन आला होता. शी वॉज सुपर एक्साइटेड बिकॉज शी जस्ट गॉट अ जॉब इन एमएनसी. तिला विचारायचं होतं की जी सॅलरी तिला मिळणार आहे ती तिने कशी वाईजली युटिलाइज करायची आहे. तर हा व्हिडिओ सगळ्यात या श्रेया आणि श्रेयससाठी जी आपली फर्स्ट सॅलरी आणि येणाऱ्या सगळ्या सॅलरीज ज्या आहेत त्या स्मार्टली डिप्लॉय करायचा विचार करतायत. तर आपण आज पाहू की जॉब लागल्यावर पहिल्या एका वर्षामध्ये काय काय सेट करावं. मला हे माहित नाही की तुमची जी सॅलरी आहे ती फॅमिलीच्या मंथली एक्सपेन्स मध्ये जाणार आहे की तुम्हाला कम्प्लिटली सेव्ह करायला मिळणार आहे. पण मी तुम्हाला एक जनरल रोडमॅप इथे देऊ शकते जे तुम्हाला फायनान्शियली स्ट्रॉंग फ्युचर बनवण्यासाठी हेल्प करू शकेल. जर तुम्ही 23 ते 24च्या एजमध्ये जॉब सुरू करता आहात आणि आजकाल आपण पाहतोय की अराउंड 27च्या 30च्या एजमध्ये जे आहे ते आपण लग्न करतो, म्हणजे नेक्स्ट 4 to 5 इयर्स जे आहे तुमच्याकडे आहेत, जिकडे तुम्हाला मेजर फिनान्शियल बर्डन काही नसणार आहे. तर एक सॉलिड फायनान्शियल प्लॅन बनवण्यासाठी हा जो 3 ते 4 वर्षाचा टाइम आहे तो खूप चांगला आहे. तिकडे सगळ्यात पहिली स्टेप असणार आहे की आपल्याला इमर्जन्सी फंड रेडी करायचा आहे. हे सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे 6 महिन्याची जी आपली सॅलरी आहे ती एका लिक्विड फंड मध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायची आहे, जिकडे तुम्हाला 4 ते 4.5% रिटर्न मिळतील आणि इमर्जन्सीमध्ये या फंडचा तुम्हाला एक इन्स्टंट ऍक्सेसही मिळू शकतो. कोविडने आपल्याला शिकवलं होतं की इमर्जन्सी फंड विदाउट कॉम्प्रोमाइज असायलाच पाहिजे. स्टेप 2 मध्ये आपल्याकडे काय असलं पाहिजे, तर आपल्याकडे एक मेडिक्लेम किंवा एक हेल्थ इन्शुरन्स जो आहे तो असला पाहिजे. तो स्वतःचा असणं खूप जरुरी आहे. आता तुमचा जो एम्प्लॉयर आहे तो जो तुम्हाला मेडिक्लेम देतो तो कधी कधी एकतर सफिशियंट म्हणजे इनफ नसतो, आणि दुसरं होऊ शकतं की तुम्ही जर कंपनी चेंज केली किंवा तुम्ही जर सेल्फ एम्प्लॉईड झाला तर यू आर लेफ्ट विदाउट मेडिक्लेम. तर तुम्हाला जर परत घ्यायला गेला तर तो महाग पडेल कारण तुमचं एज वाढलेलं असेल. म्हणून ऑलवेज बेटर टू बाय इन्शुरन्स ऍट ऑर मेडिक्लेम ऍट द एज ऑफ 23-24 सून आफ्टर यू जॉईन युअर जॉब. त्यामुळे काय होईल की तुमच्याकडे एकतर तुमची इन्शुरन्सचा जो प्रीमियम आहे म्हणजे मेडिक्लेमचा जो प्रीमियम आहे तो पण कमी होईल आणि तुमचा जो वेटिंग पिरियड आहे तो सुद्धा सर्व होईल. नेव्हर बाय फ्रॉम पॉलिसी बाजार और एको. गो वाया एजंट जे तुम्हाला चांगली सर्व्हिस आफ्टर सर्व्हिस जी आहे ते देऊ शकतात. पार्ट टाइम एजंट सुद्धा इकडे रिस्की होऊ शकतात कारण की ते डेडिकेटेड फुल टाइम एजंट नसल्यामुळे तुम्हाला तिकडे सर्व्हिसचा प्रॉब्लेम येऊ शकतो. सो गो फॉर अ डेडिकेटेड फुल टाइम एजंट. आता स्टेप 3 मध्ये काय पाहिजे तर तुमच्याकडे एक टर्म इन्शुरन्स असणं खूप जरुरी आहे बिकॉज लाईफ इज अनसर्टन. 23-24ची जी एज आहे ती लहान आहे पण गरज इकडे आहे बिकॉज फायनान्शियल सिक्युरिटी जी आहे ती मस्ट आहे. पेरेंट कधीही तुमच्यासाठी टर्म इन्शुरन्स नाही खरेदी करणार, हा तुमचा तुम्हाला घ्यावा लागेल. कमी एज मध्ये तुमचा जो प्रीमियम आहे तो लॉक करा, म्हणजे वाढत्या एज बरोबर तो वाढणारही नाही. ऍट द सेम टाइम कमी एज मध्ये तुम्हाला प्रीमियम सुद्धा कमी येईल. आणि डोंट गो फॉर ट्रेडिशनल इन्शुरन्स प्लॅन्स बिकॉज ते फक्त 5 ते 6% रिटर्न देतात. सो आय वुड सजेस्ट टर्म प्लॅन प्लस इक्विटी इन्व्हेस्टमेंट विल गिव्ह यू अ हायर रिटर्न दॅन ट्रेडिशनल प्लॅन. सो डोंट फॉल इन टू एजंट्स ट्रॅप. जो काही टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम आणि ट्रेडिशनल इन्शुरन्सचा प्रीमियमचा जो डिफरन्स येतो आहे तो तुम्ही इक्विटी किंवा इक्विटी ओरिएंटेड जे म्युच्युअल फंड आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. फॉर द लॉंग टर्म तुम्हाला खूप चांगले रिटर्न मिळतील. तर टर्म इन्शुरन्स घ्या आणि डिफरन्स अमाऊंट जो आहे तो इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करा, म्हणजे तुमचं फ्युचर सुद्धा सिक्युअर होईल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टर्म इन्शुरन्स वर्सेस ट्रेडिशनल इन्शुरन्स प्लॅन बद्दल डिस्कस करूया. टिल देन हॅपी इन्व्हेस्टिंग.